तर करू शकता प्लॅन. 200च्या वर कोणाला कॉल साईडला एंट्री घ्यायची आणि स्टॉप लॉस ठेवायचा तुम्हाला 180चा, तर प्लॅन करू शकता. 23,000चा कॉल 200च्या वर आणि स्टॉप लॉस 180च्या आसपास ठेवणं ठीक राहील, कारण बँक निफ्टी थोडंसं ब्रेकआउट करण्याच्या मोडमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आज मार्केट थोडंसं वेगळ्या प्रकारे काम करत आहे. इथे थोडासा सपोर्ट घेतला तर बँक निफ्टीमध्ये कोणाला पुन्हा एकदा प्लॅन करायचा असेल तर सजेशन राहील 950च्या वर प्लॅन करू शकता कॉल साईड. 950च्या वर कॉल साईड प्लॅन करायचा असेल तर करू शकता. 950च्या वर बँक निफ्टी 950च्या वर कोणाला कॉल साईडला प्लॅन करायचा असेल तर प्लॅन करू शकता. इथे निफ्टीमध्ये 200च्या वर कोणाला एंट्री घ्यायची असेल तर प्लॅन करू शकता. कॉल साईडला ओव्हरऑल रिस्की एंट्री राहणार आहे माझ्याकडून आज, कारण जोपर्यंत सेलर नाही जाते तोपर्यंत तरी मार्केटमध्ये आपल्याला शुअर कॉल मिळतील. जराशे रिस्कीच कॉल आजच्या दिवशी मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतात. कॉल साईडला कोणाची एंट्री झाली असेल तर एकदा कन्फर्म कराल प्लीज. कॉल साईड बँक निफ्टी थोडंसं प्लॅन करायचं असेल तर 950च्या वर कोणाला प्लॅन करायचं असेल तर करू शकता. बँक निफ्टी बँक निफ्टी थोडंसं प्रयत्न करू शकते. निफ्टीमध्ये थोडंसं स्लोली स्लोली मुवमेंट येताना पाहायला मिळते. 200ला एंट्री घेऊ शकता ना मग. यस, 200च्या आसपास एंट्री घेऊ शकता. दोनशेच्या वर कोणाची एंट्री झाली असेल 215 216च्या आसपास मार्केट आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. निघालेलं आहे 220. बँक निफ्टीमध्ये थोडंसं ब्रेकआउट मिळू शकतो का, तर 950च्या वर बँक निफ्टीमध्ये ब्रेकआउट तुम्हाला पाहायला मिळू